हॅलो गाईज, तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहोत. तर आपण हे उकळून घेतल्या शेंगा, थोड्याशा मीठ आणि हळदी, थोडंसं तेल टाकून पाणी उकळून घेतले शेंगा थोड्याशा. याच्या शेंगदाणे भाजून घेतले. आपण हे कुटून घेणार आहे आता आणि कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकलं. आपण मसाले, जिरी, मोहरी, लसूण आणि मसाले टाकले. आता आपल्याला शेवग्याची भाजी करायची आहे छानपैकी. मस्त आपली आता हे होतं आहे, फ्राय होतं आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं नॉर्मलचं आणि मस्त अशी तरी यायला लागली बघा. कसं तेल सुटलं आपल्या याला सारणला, मस्त तेल सुटलं आहे. तर आपण आता चांगली मस्त भाजी करणार आहोत गाईस. शेवग्याची भाजी एकदम गुणकारी असते आणि त्याच्यात प्रोटीन पण खूप असते. शेवग्याच्या भाजीत छान असते. शेवग्याची भाजी खाल्लेली आरोग्यासाठी एकदम छानपैकी शेवग्याची भाजी आहे आणि लेकरांना पण खूप फायदेशीर ठरते. शेवग्याची भाजी खाल्ल्याने रोग पण बरे होते काहीसे. जे शुगर असलेल्या माणसाला पण शेवग्याची भाजी एकदम छानपैकी आहे, ती गुणकारी पण आहे. तर आपण आता हे शेंगा टाकून घेणार आहोत त्याच्यात. हे बघा गाईज, आपण आता शेंगा टाकून घेतल्या. मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आणि आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकणार याच्यात. बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा.